नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. सम्यक मराठीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 50 प्रश्न आणि त्याची उत्तरे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, मुंबईला गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आले? उत्तर 1911। प्रश्न क्रमांक 2, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? उत्तर राष्ट्रकूट। प्रश्न क्रमांक 3, ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? उत्तर डिसेंबर ते फेब्रुवारी। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? उत्तर तारापूर। प्रश्न क्रमांक 5, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च कुठे आहे? उत्तर नागपूर। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? उत्तर 2013। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या दिवशी जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर 21 मार्च। प्रश्न क्रमांक 8, सौराष्ट्रातील कोणती गाय दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर गीर। प्रश्न क्रमांक 9, दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर 11 नोव्हेंबर। प्रश्न क्रमांक 10, इलेक्ट्रिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट देण्यात येते? उत्तर हिरवा। प्रश्न क्रमांक 11, 1 डिसेंबर 1963 रोजी भारतातील कोणत्या राज्याची स्थापना करण्यात आली? उत्तर नागालँड। प्रश्न क्रमांक 12, कोणता मुघल सम्राट शेवटचा होता? उत्तर औरंगजेब। प्रश्न क्रमांक 13, देशातील पहिले राज्य कोणते? त्यांनी फुलपाखरूला राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य ठरले आहे? उत्तर महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 14, स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कोण होते? उत्तर चित्तरंजन दास। प्रश्न क्रमांक 15, देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? उत्तर 12 जानेवारी। प्रश्न क्रमांक 16, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? उत्तर व्रॅट आयर्न। प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 28 फेब्रुवारी। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या नदीचा उगम अजिंठा लेणीच्या टेकड्यांमध्ये होतो? उत्तर पेनगंगा। प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर नाईल, 4132 मैल। प्रश्न क्रमांक 20, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? उत्तर आशिया। प्रश्न क्रमांक 21, नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? उत्तर पृथ्वीराज मोहोड। प्रश्न क्रमांक 22, भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर पनवेल। प्रश्न क्रमांक 23, आसाम राज्याची दुसरी राजधानी कोणती बनवण्यात येणार आहे? उत्तर दिब्रगढ। प्रश्न क्रमांक 24, मानवी शरीरात जंत कोठे असतात? उत्तर लहान आतड्यात। प्रश्न क्रमांक 25, इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो? उत्तर मधुमेह। प्रश्न क्रमांक 26, कोणता रोग गरोदर स्त्रियांना घातक ठरू शकतो? उत्तर कावीळ। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। प्रश्न क्रमांक 27, हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? उत्तर ऑस्टिओलॉजी। प्रश्न क्रमांक 28, कोणते बल क्षयकारी बल आहे? उत्तर घर्षण बल। प्रश्न क्रमांक 29, कोळशापासून तयार होणारी ऊर्जा कोणती? उत्तर औष्णिक। प्रश्न क्रमांक 30, येलो फीवर कोणता डास चावल्यामुळे होतो? उत्तर एडिस इजिप्त। प्रश्न क्रमांक 31, मेंदूचा कोणता भाग हा विचार करण्यासाठी वापरला जातो? उत्तर अग्रमस्तिष्क। प्रश्न क्रमांक 32, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? उत्तर भवानी। प्रश्न क्रमांक 33, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? उत्तर रायरेश्वर। प्रश्न क्रमांक 34, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणत्या काळात केली? उत्तर औरंगजेब।
प्रश्न क्रमांक 35. प्रतापरावाच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले? उत्तर हंबीरराव. प्रश्न क्रमांक 36. राज्यसभेचे सभागृह नेते कोण आहे? उत्तर श्री जे.पी. नड्डा. प्रश्न क्रमांक 37. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर ओम बिर्ला. प्रश्न क्रमांक 38. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर श्री अरुण कुमार मिश्रा. प्रश्न क्रमांक 39. LICचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर श्री सिद्धांत मोहंती. प्रश्न क्रमांक 40. नॅशनल कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? उत्तर आयुष मंत्रालय. प्रश्न क्रमांक 41. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? उत्तर 13 एप्रिल 1919. प्रश्न क्रमांक 42. चौरी चौरा घटना कधी झाली? उत्तर 4 फेब्रुवारी 1922. प्रश्न क्रमांक 43. महात्मा गांधींनी दांडी समुद्रकिनारी मीठ आंदोलनाचे उल्लंघन केव्हा केले? उत्तर 13 एप्रिल 1919. प्रश्न क्रमांक 44. रोलेट ॲक्ट कधी झाला? उत्तर 19 मार्च 1919. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन स्थगित केले? उत्तर चौरी चौरा घटना. प्रश्न क्रमांक 46. चितगावच्या पोलीस शस्त्रागारावरील हल्ल्याचा प्रमुख कोण? उत्तर सूर्यसेन. प्रश्न क्रमांक 47. सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? उत्तर गडचिरोली. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? उत्तर पुणे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? उत्तर कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्राचा आकार कसा आहे? उत्तर त्रिकोणाकृती. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 50 प्रश्न आणि त्यांची उत्तरे जे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.